टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत जुनादुर्खी में भव्य अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन संपन्न हुआ। हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे प्रोग्राम रहते हैं, जैसे कि पालकी, दीप प्रज्वलित और महाभंडारा। और इस 8 दिन के बीच में जो है 8 महाराज आते हैं जो अलग अलग अपनी अपनी प्रवचन कीर्तन करते हैं। तो चलिए हम दिखाते हैं कि कालिया का कीर्तन और पालकी से लौट करके आने के बाद खूबसूरत दीप प्रज्वलित। टेंभोळीचे दादा आपण तिथे बसलात, आपण सुद्धा पुढे यायचं आहे। टेंभोळीचे दादा यायचं आहे, पुढे यायचं आहे। दीप प्रज्वलनासाठी युवा कीर्तनकार विकास वस्ते दीप प्रज्वलन व्हावं म्हणून सदस्य आहे। सर्व माऊलींना विनंती आहे, आनंदाची सूचना आहे। एका लाईन शिर आपण दीप लावायचा, आपण कटिंग करू नये, ती वाजवायचं नाही। सर्वांनी आपले कपडे खाली असलेल्या गाडीचे सामान सर्वांनी थोडं आणि दुसऱ्याला कोणालाही भाजेल असं चला बाजूला मध्ये रस्ता ठेवा। जळी भेडूनी विवेक दीप उजळी, ज्ञानेश्वर विवेकाची काजळी, भेडूनी विवेक दीप उजळी, भेडूनी दीप उजळी। ते योगिया पाहे दिवाळी, योगिया पाहे दिवाळी, निरंतर निरंतर। मी अविवेकाची काजळी, विवेकाची काजळी, भेडूनी विवेक दीप उजळी, भेडूनी विवेक उजळी। हे योगिया पाहे दिवाळी, योगिया पाहे दिवाळी, निरंतर निरंतर। मी अविवेकाची काजळी, अविवेकाची काजळी। महाराज की जय। आता विश्वास न केलेले केले वाग्यज्ञे दोषावे, दोषोरे मज द्यावे पसा। आमचा 16 तारखेपासून सप्ताह सुरू झालेला आहे। या सप्त्याचा आता 7वा दिवस आहे। आजच्या 7व्या दिवसाचे आमचे कीर्तनकार, आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण वासुदेव महाराज मांगरूळकर हे इथे आता अर्ध्या तासापूर्वी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं आता थोड्याच वेळात कीर्तन सुरू होणार आहे। ते बरेच वर्षापासून आमच्या गावाचे गुरुवर्य या नात्याने आमच्या कार्यक्रमाला सतत त्यांचं आम्ही कीर्तन म्हणून ठेवत असतो। हर 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 हर
मागे मागे भगवान हे लोकांना या तुमची इच्छा असेल तर मी तसं बळजबरीने नाही सांगत, पण याल तरी या. जर पटत असेल तुम्हाला तर तुम्ही या. कुठे या? माझ्या मागे मागे या. इतकी जन्म झाली तुमची, तुमचं पोट भरलंच नाहीये, पण मी आता आलोय ना, आजी देतो पोट भरी. आज मात्र पोट भरून देईल तुम्हाला. असं आहे. पोट भरलं कशाने समजायचं? आपण एखादा मनुष्य जेवायला बसला तर जेवण झाल्यानंतर तो जर बोलला आता बस झालं म्हणून, पण तो बोलला बस झालं, पण आपण कसं समजायचं की पोट त्याचं भरलं म्हणून? असं आहे. झाली याच्या अंगायचे येते उद्गार, तुमच्या आमची म्हणते झालंय बस. कोणाच्या जास्त गळ्यामध्ये माला मला लोकांना वाटतं साधू आहे, कोणाला वाटलं जास्त लाल कपडे घाललेले आहे तर तो साधू त्याला म्हणतात. तो कोणी रामायण सांगायला लागला की त्याला रामायणाचा आचार्य म्हणतात. कोणी भागवत सांगायला लागतो भागवताचा आचार्य म्हणतात. नाही 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 सांगू का मग तुम्हाला? एकनाथ महाराजांनी भागवत लिहिलंय. शास्त्रार्थ आचार स्थापयत अपि स्वयंपी आचरत आचार्य इति स्मृतः. अचिनोति शास्त्रार्थ. आपल्या ग्रंथांचं अध्ययन करतो जो मनुष्य. माझ्या पाठीमागे कोण आहे हे त्याला म्हणतात सिंहावलं. तर या पण तोच होऊन राहिला आणि हे सगळं त्यांनी गोतावळा, जेवढ्या गायी होत्या त्या आणि जेवढे गोपाळ होते ते जसे होते तसे त्यांनी त्या गोकुळामध्ये आणले. बरं, आणल्यानंतर जी पोरं होती ती आपापल्या घरी गेली. कुणालाच कळलं नाही, कुठल्या आईला कळलं नाही का हा सगळा माल उल्हासनगरचा. कुणालाच कळलं नाही. सगळेजण बरोबर चाललं होतं. नित्य पाठ नित्य घरधंदा चाललेला होता. असे 6 महिने गेल्यानंतर ब्रह्मदेवाने विचार केला की मला मान्य आहे, पण मला सांग मी नेलेली गाई वस्त्र खरी आहेत की ही तू बनवलेली खरी आहे? तर म्हणाले तेही खरे नाही आणि हेही खरे नाही. का असं का? तर म्हणाले त्यांच्यात पण मी आणि यांच्यात पण मी, उरला उरी भेट. तर याप्रमाणे भगवान परमात्म्याने सगळ्यांना काला दिला, पोराला नाही दिला, अजून नाही दिला त्याला. तर म्हणाले सळी गोपाळ म्हणाले कृष्णा झाली आता वेळ झाली, आता खांदी भार पोटी भूक काय करायचं काय 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 नाही, आता जेवायची वेळ. मग सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या काढल्या. तर त्यात कृष्णाने बघितलं ते परीक्षण करायची सवय, ज्याला नेहमी निरीक्षण करायची सवय, त्याला काही ना काहीतरी चूक सापडते. कृष्णाने निरीक्षण केलं यांच्या शिदोऱ्या काय चांगल्या नाही. म्हणाले माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरून या माये नवनीता. तो एक काम करा, घरी जा, माझा आहे तसा आणा. तर म्हणाले शब्दाचा अर्थ मी बऱ्याच ठिकाणी सांगितलेला आहे तुम्हाला, पण आपण आता तो आनंद लुटण्याकरता आपण तो शब्द घ्यायचा. वाकुलिया. वाकुल्या म्हणजे काय? वेडावणी, बरोबर की नाही? तर मी जसं करेन तसं तुम्ही करा. विठाला विठाला विठाला. तो गुलाबजाम श्री संदेश गुरुनाथ पाटील यांच्याकडून हा गुलाबजाम स्वीट आलेला आहे. त्यांचे धन्यवाद. पारायण आमचे दादा श्री शेणार धाऊ